नमस्कार मित्रांनो, आपल्या हिंदू धर्मात तुळशीला केवळ एक वनस्पती मानली जात नाही, तर तिला माता लक्ष्मीचे स्वरूप आणि भगवान विष्णूंची प्रिय मानले जाते. अनेक घरांमध्ये तुळशीचे रोप असते आणि दररोज तिची पूजा केली जाते. पण तुम्हाला माहीत आहे का, जेव्हा आपल्या आयुष्यात काही मोठे आणि शुभ बदल होणार असतात, तेव्हा तुळशी माता काही विशेष संकेत देत असते. हे संकेत अनेकांना दिसतात, पण त्यामागील अर्थ फार कमी लोकांना समजतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की चांगली वेळ येण्यापूर्वी तुळस कोणते संकेत देते आणि त्याचा आपल्या जीवनावर काय परिणाम होतो. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तुळशीचे धार्मिक महत्त्व. शास्त्रानुसार ज्या घरात तुळशीची नियमित पूजा केली जाते त्या घरात माता लक्ष्मीचा वास असतो. तुळशीमुळे घरात नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक शक्ती वाढते. असं म्हटले जाते की तुळस ही घरातील सुख-दुःख, शुभ अशुभ घटनांचे संकेत आधीच जाणवते. अचानक तुळशीची जोमदार वाढ. जर अनेक दिवस सामान्य असलेली तुळस अचानक वेगाने वाढू लागली, नवीन पाने येऊ लागली आणि रोप अधिक हिरवेगार दिसू लागली, तर हा अत्यंत शुभ संकेत मानला जातो. याचा अर्थ आर्थिक स्थितीत सुधारणा होणार आहे, अडकलेली कामे पूर्ण होणार आहेत, घरात सुख समृद्धी येणार आहे. अनेक ज्योतिष आणि धार्मिक ग्रंथांमध्ये हा संकेत धनलाभाशी जोडला गेला आहे. तुळशीवर मंजिरा येणे. तुळशीवर भरपूर मंजिरा येणे हे देखील शुभ मानले जाते. हे दर्शवते की तुमच्या मेहनतीचे फळ मिळणार आहे, नवीन संधी मिळतील, घरातील वातावरण अधिक सकारात्मक होईल. विशेषतः अधिक मास, श्रावण किंवा कार्तिक महिन्यात मंजिरा आल्यास त्याला अधिक शुभ मानले जाते. सकाळी तुळशीभोवती फुलपाखरे किंवा मधमाशा दिसणे. जर रोज सकाळी तुळशीजवळ फुलपाखरे किंवा मधमाशा येऊ लागल्या तर हा संकेत शुभ असू शकतो. याचा अर्थ आनंदायी बातमी मिळू शकते. कुटुंबात मंगल कार्य होण्याची शक्यता असते. जीवनात नवीन सुरुवात होऊ शकते. कोमेजलेली तुळस अचानक ताजी होणे. कधी कधी तुळस कोमेजलेली दिसते, पण काही दिवसांनी अचानक पुन्हा हिरवीगार होते. असा बदल दिसल्यास तो संघर्ष संपून यश मिळण्याचा संकेत मानला जातो. याचा अर्थ अडचणी कमी होतील, मनातील चिंता दूर होतील, नवीन मार्ग खुले होतील. तुळशीजवळ सुगंध जाणवणे. काही लोकांना तुळशीजवळ नेहमीपेक्षा अधिक सुगंध जाणवतो. धार्मिक मान्यतेनुसार हा दैवी कृपेचा संकेत मानला जातो. असं मानले जाते की घरावर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा आहे. घरातील नकारात्मक शक्ती दूर होत आहे. शुभ काळ जवळ येत आहे. तुळशीची पाने चमकदार दिसणे. तुळशीची पाने स्वच्छ, चमकदार आणि निरोगी असतील तर ते घरातील सकारात्मक ऊर्जेचे लक्षण आहे. याचा अर्थ धनप्राप्तीचा योग तयार होत आहे. आध्यात्मिक प्रगती होणार आहे. घरातील कलह कमी होणार आहे. पक्ष्यांचे तुळशीजवळ येणे. जर पक्षी वारंवार तुळशीजवळ येऊन बसत असतील तर हा शुभ संकेत मानला जातो. लोकमान्यतेनुसार हे सुख, शांती आणि आनंदाचे प्रतीक आहे. तुळस कोणत्या गोष्टीची काळजी घेण्याचा इशारा देते. जसे शुभ संकेत असतात तसे काही इशारे देखील असतात. जर तुळस सतत सुकत असेल, काही पाने काळी पडत असतील किंवा रोप वारंवार खराब होत असेल तर घरातील वातावरण, स्वच्छता आणि मानसिक तणाव याकडे लक्ष देण्याची गरज असू शकते. तथापि यामागे पाणी, सूर्यप्रकाश किंवा माती यांसारखे नैसर्गिक कारणे हे असू शकतात. तुळशीची कृपा मिळवण्यासाठी काय करावे? दररोज तुळशीसमोर दिवा लावा. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा. तुळशीला स्वच्छ पाणी अर्पण करा. संध्याकाळी तुळशीपाशी दीपदान करा. तुळशीची श्रद्धेने पूजा करा. मित्रांनो, तुळस ही केवळ एक वनस्पती नसून श्रद्धा, सकारात्मकता आणि आध्यात्मिक ऊर्जेचे प्रतीक आहे. लोकमान्यतेनुसार तुळशी मातेची काही संकेत जीवनात येणाऱ्या शुभ काळाशी चाऊल देतात. मात्र आपल्या यशामागे मेहनत, योग्य निर्णय आणि सकारात्मक विचार यांचाही मोठा वाटा असतो. जर तुम्हाला घरातील तुळशीनेही असे काही संकेत दिसत असतील तर कमेंटमध्ये लिहा. जय तुळशी माता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या स्वामी भक्त सागर या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. ओम नमो भगवते वासुदेवाय.